मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आर्थिक व्यवहारांवर ब्रेक। उच्च न्यायालयाचे आदेश। जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 मध्ये मुदत संपलेल्या राज्यातील 753 ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांची 6 महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती केलेली आहे। तसेच ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी विद्यमान उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची सदर कालावधीसाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे। परंतु अहिल्यानगर जिल्ह्यात या प्रशासक समितीला ग्रामपंचायतमध्ये कामकाज पाहताना आर्थिक निर्णय घेता येणार नाही अशा प्रकारचा आदेश उच्च न्यायालयाने काढला असून याबाबत अहिल्यानगर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून एक महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे। जानेवारी व फेब्रुवारी 2026 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सध्या प्रशासक व प्रशासकीय समितीमार्फत कामकाज सुरू आहे। मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार पुढील आदेश मिळेपर्यंत कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी हा आदेश काढला असून जिल्ह्यातील सर्व प्रशासक, प्रशासकीय समिती, ग्रामपंचायत अधिकारी व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। सध्या कोपरगाव तालुक्यात 29 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले असून त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करता येणार नसल्याचे या आदेशांद्वारे कळवण्यात आले आहे। न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत आर्थिक निर्णयांवर स्थगिती राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती कोपरगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी दिली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 753 ग्रामपंचायतीच्या मुदत संपल्यामुळे त्यापैकी 753 पैकी कोपरगाव तालुक्यात 29 ग्रामपंचायतीची मुदत संपली आणि तिथं सरपंच यांना प्रशासक नेमलेले शासनाच्या आदेशानुसार आणि उर्वरित बॉडी जी आहे ती प्रशासकीय समिती अशा प्रमाणे नियुक्त करण्यात आली होती। परंतु मुंबई हायकोर्ट मुंबईचं खंडपीठ औरंगाबाद यांनी 27 तारखेला एक निकाल दिला की जी प्रशासकीय समिती व प्रशासक आहेत यांना हायकोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत कुठलाही खर्च करता येणार नाही असे आदेश आहेत। आणि त्या आदेश माननीय शिवसाहेबांनी त्याच्यावरती एक पत्र देऊन 28 तारखेला सर्व प्रशासकांना याबाबत लेखी कळवलेले आहे।